आत्तापर्यंत आपण काय केलं, कुठल्या पण व्हेरिएबलमध्ये काही ना काही आपण स्टोअर करत होतो. करेक्ट. आपण काय स्टोअर केलं, एक वर्ड स्टोअर करत होतो आपण, पायथन असं स्टोअर केलं, एक नंबर स्टोअर करत होतो. ठीक आहे. आता आपल्याला काय शिकायचं आहे, नक्की तो डेटा टाईप काय आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इकडे या. ठीक आहे. आता काल आपण काय केलं, सी A = 45. ठीक आहे. हे आपण नाही केलं आहे. लेट्स से एनी विल टेक, नव्याने घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. A आपण काही ना काही व्हॅल्यू घेत होतो. ठीक आहे. B आपण है ना 60.90. ठीक आहे. C आपण तेच पायथनचं एक्झाम्पल घेतलं. करेक्ट. आता तुम्ही याच्यात काय नोटीस करू शकता, आता मी याचं थोडं असं वेगळं घेतो जेणेकरून रूल्स आपले तुम्हाला समजतील. बोलो. स्ट्रिंग. ठीक आहे. आता काहींना समजणार नाही हे काय. आता जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललेलं, पायथन एक भाषा आहे. ठीक आहे, जेणेकरून आपण त्याच्याशी बोलतोय. करेक्ट. तर आता मी तुमच्याशी बोलतोय तर तुम्हाला मी सांगताना समजेल बघा. ए मध्ये आपण हा नंबर स्टोअर केला आहे, बी मध्ये डेसिमल आहे, सी मध्ये हा एक शब्द आहे. पायथनला तसं समजेल का? नाही. पायथनला ए म्हणजे काय झाला, इंटिजर. ठीक आहे. काय समजलं डोक्यात गेलं का आता डेटा टाईप? डेफिनेशन सोडा, डोक्यात गेलंय का सांगा. ठीक आहे. B = 60.9. काय आपल्यासाठी डेसिमल नंबर, त्याच्यासाठी फ्लोट. ठीक आहे. आता इथे हा काय आहे, एक वर्ड आहे, बट फॉर पायथन इट इज अ स्ट्रिंग. करेक्ट. नाउ स्ट्रिंग हॅज अ सिंटॅक्स. काय तो सिंटॅक्स? डबल कोट्स. आपण याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकतो का? तेच पुढे बघू आपण. ठीक आहे. फाईन. चलो, हे गोष्टी समजलं. ठीक आहे. आता डेटा टाईप्स टोटल किती असतात? ठीक आहे. आता हा एक व्यवस्थित, हा जसं मी तुम्हाला तो व्हेरिएबलचं सांगितलं, करेक्ट, तसंच हा एकदा डोक्यात गेला. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय, नंबर्स. नंबर्समध्ये काय येतो, इंट, फ्लोट, कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स नंबर माहिती आहे का कोणाला? कधी केला असेल 2i 2j, इमॅजिनरी नंबर्स है ना. ठीक आहे. ॲक्च्युली ते वर्क होतात, लाईक त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जर तुम्ही बघायचं असेल तर 2D इमेजेस, सगळे इमेजेस 2Dच असतात, बट 3D पण. ठीक आहे. मोस्टली वेक्टर्स जर कोणाला माहिती असेल. ठीक आहे. एक्स नाही, वाय, एक्स आणि झेड. ठीक आहे ना. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड, राईट हँड रूल काहीतरी येतं है ना. ठीक आहे. तर एक्स वाय झेड ह्या जर ॲक्सिस यायचं तर वेक्टर्स आय जे के कॅप पण यायचे. ठीक आहे. तर विथ द हेल्प ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, विथ द हेल्प ऑफ वेक्टर्स यू कॅन सॉल्व. ठीक आहे. वेक्टर्स तर इथं वेगळी एक गोष्ट आहे, ते मी तुम्हाला फक्त ॲड ऑन सांगितली की त्याने आपण 3D इमेजेस व्यवस्थित बनवू शकतो. बट आता ते एक बनवायची गरज नाही पडत आपल्याला, कारण की आपल्याकडे स्पेसिफिक मॉडेल्स किंवा लायब्ररीज आलेल्या आहेत है ना. सीबॉन, मॅटप्लॉटली, प्लॉटली. ठीक आहे. या ज्या लायब्ररीज आहेत त्या व्हेरी पर्टिक्युलरली हे काम करून घेतात, म्हणून याची फारशी गरज नाही, फक्त माहिती पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबर आहेत, पायथनमध्ये पण आहेत कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे. नंबर्समध्ये किती आले, 3. नंतर काय येतं, बुलियन. बुलियनमध्ये काय येतं, ट्रू ऑर फॉल्स, सिम्पल, येस ऑर नो. ठीक आहे. थर्ड काय, इथून मेन सुरू होऊन जातं तुमचं. ठीक आहे. थर्ड काय तुमचं, सिक्वेन्स. ठीक आहे. सिक्वेन्समध्ये फर्स्ट काय आहे, स्ट्रिंग. स्ट्रिंग इज ऑल्सो सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर CHAR हा पण एक म्हणजे एक डेटा टाईपच आहे, बट टू इट्स नॉट क्लिअर्ड ओव्हर हिअर, बट CHAR इज ऑल्सो डेटा टाईप. ठीक आहे. तो काय आहे, तुमच्या स्ट्रिंगमधला जो पर्टिक्युलर वर्ड आहे ना, त्याला जर बाजूला काढला तो CHAR होतो, कॅर. त्याला कॅर असं म्हणतात. ठीक आहे. माहिती पाहिजे. हां. आता इथून जे सुरू होतं ना तुमचं, लिस्ट, टपल, डिक्शनरी, सेट, फ्रोझन सेट, पुढे ॲरेज वगैरे येतं. ठीक आहे. इथून जे सुरू होते तुमचं डेटा स्ट्रक्चर सुरू होतं. काय सुरू होतं, डेटा स्ट्रक्चर्स. कधी ऐकले का DSA, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम? त्याचं जर नुआन्सेस ऑर वी कॅन से बेसिक्स जे आहेत, ठीक आहे, दीज आर नथिंग बट दिस. द फर्दर स्टॅक ऐकलं आहे ना, क्यूब, बायनरी ट्री, या अशा गोष्टी येतात.
व्हॉट इज DSA कोणाला माहिती आहे का? डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. कोणी डेटा सायन्सचा आहे का इथे? नाही. DSA is like data structures and algorithm is the in definition is the way of organizing, structuring and storing data. ठीक आहे, ऑर्गनायझिंग आणि स्टोरिंग डेटा. ठीक आहे, कसं आपण स्टोअर करतो, कारण की लिस्टमध्ये पण आपण आता जेव्हा शिकणार तेव्हा काही ना काही डेटा स्टोअर करणार आहे. फक्त त्याचे एक पर्टिक्युलर अल्गोरिदम्स की पहिले असा डेटा आला पाहिजे, मग असा क्लासिफाय झाला पाहिजे. तर त्यासाठी आपण अल्गोरिदम्स वापरतो DSA. ठीक आहे, स्कूल कॉलेजेसच्या प्लेसमेंट्समध्ये विचारतात DSA वरती क्वेश्चन्स. ठीक आहे, त्याचं जे बेसिक्स आहे ते डेटा ॲनालिसिससाठी DSAच गरजेचं आहे. डेटा स्ट्रक्चर्स नॉट अल्गोरिदम्स आर इम्पॉर्टंट. ठीक आहे, नंतर इकडनं जे आपण शिकू लिस्ट, टपल, डिक्शनरी, सेट. ठीक आहे, हे आपण असं समजा की आता फक्त मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देणार याचा. ठीक आहे, इथून म्हणतो मी लिस्टपासून खालती लिस्ट, याचा फक्त एक ओव्हरव्ह्यू देणार की लिस्ट काय आहे, टपल काय आहे. जेव्हा आपण कंडिशनल स्टेटमेंट्स, इफ स्टेटमेंट्स जेव्हा आपण हे शिकू तर तेव्हा व्हेरी पर्टिक्युलरली आपण एकेकावरती डीपमध्ये, ज्याला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन्स, टपल कॉम्प्रिहेन्शन, लिस्ट इन डिटेल, तर डिटेलमध्ये म्हणजे ऑलमोस्ट विल नीड अ लेक्चर ऑर टू ऑन एव्हरी पर्टिक्युलर डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, प्रत्येकाचे मल्टिपल मेथड्स आहेत. ठीक आहे, आपल्याला एक एक गोष्ट ॲक्सेस करायची असते. ते जर आता करत घेतलं तर मग कसं होईल की फक्त थेरॉटिकल होत जाईल. ठीक आहे, प्रॅक्टिकली काय होणार नाही. म्हणून मग आपण थोडं प्रॅक्टिकलवरती जाऊया. ठीक आहे, समजलं? ठीक आहे रोहित, आता लिहू नकोस ते. आता ही तर मिळणारच आहे ना व्हिडिओ वगैरे, तर एवढा वेळ तो पॉज करता झाली ना. हां, अपलोड होते ना यूट्यूबवरती. ठीक आहे, असो नाही लिहा, म्हणजे फक्त मी जर काही एक्स्ट्रा काही सांगत असेल ना जे नाही आहे इथे तर ते रनिंग नोट्स काइंड ऑफ थिंग लिहा, म्हणजे व्हिडिओ बघ तुमचं हे होऊन जाईल. ठीक आहे, आय एम सो सॉरी. चला आता एक एक बघूया. ठीक आहे, सगळ्यात पहिले आता हे तर 3 आता एक इझी आहे. ठीक आहे, आता यांना जर प्रिंट करायचं असेल तर कसं, वरचा सी आला 23 आहे ना. ठीक आहे, सिम्पल. आता मला काय करायचं आहे, तर आपण टाईपकास्टिंग पण म्हणतो, पुढे बघणारच आहोत आपण. मला आता काय करायचं आहे, आतापर्यंत आपण किती फंक्शन शिकले बाय द वे? 2. ID आणि अजून प्रिंट पण हा एक फंक्शनच आहे, आउटपुट देतो ना काही ना काही. करेक्ट. चलो, तर मुव्हिंग अहेड, आपण याच्यामध्ये काय केलं, आता मला करायचं होतं C_23चा मला मेमरी ॲड्रेस फाइंड करायचा होता. कसं करेल? फंक्शन वापरून ID. आता मला बघायचं आहे की हा टाईप नक्की कुठला आहे. करेक्ट, कसं करणार? प्रिंट टाईप. आता मध्ये काय टाकणार? सॉरी, काय आलं नीट बघा. क्लास स्ट्रिंग. ठीक आहे, हा काय झाला तुमचा एक तिसरा फंक्शन, दिस इज युअर टाईप फंक्शन. तो काय सांगतो आपल्याला नक्की आहे काय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर हे आपल्याला कळतंय. ठीक आहे, की हे तर ऑलरेडी स्ट्रिंग आहे, तर डोळ्याने दिसतंय. ठीक आहे, आता मला सांगा E=45 प्रिंट. हे काय दिसतंय रे, पण आहे काय ते समजलं? कसली गरज आहे, जसं आपण आता याची टाईप चेक करू. ठीक आहे, टाईप ऑफ ए काय झालं? क्लास स्ट्रिंग आहे का? ठीक आहे, आता जर मला सांगा याची जर मी आपण ॲडिशन केली, परत मी तर एक काम करू, थोडं 19 ॲडिशन किती आली पाहिजे दोघांची? कॉन्कॅटिनेट होते, कॉन्कॅटिनेशन म्हणतात. ठीक आहे, ॲडिशन तर झाली नाही झाली.
समजलं का काय झालं इथे? स्ट्रिंग असल्यामुळे स्ट्रिंग आणि इंटिजरची होईल काय ॲडिशन? ठीक आहे, समजलं. स्ट्रिंग, ठीक आहे. स्ट्रिंग आपण डिटेलमध्ये बघणं तेव्हा शिकणार कॉन्कॅटिनेट कसं करा. ठीक आहे. आता मला सांगा, मला म्हणतो त्याला डबल कोट्स न देता मला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथेच करूया. मला हे डबल कोट्स मी काढले, मला याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं. नीट बघून घ्या. STR समजलं का कसं केलं? विदाउट डबल कोट्स. तर आपल्याला न्यूमरिक व्हॅल्यूला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कास्टिंग त्याला म्हणतो आपण. डिक्लेअरिंग अ स्पेसिफिक डेटा टाईप असेल पुढे. ठीक आहे, ठीक आहे. बघा कॅर समजलं का? कास्टिंग शिकवूनच दिलं मी तुम्हाला आता, काय याच्यात नव्याने सांगण्याची गरज नाही. ठीक. A इक्वल्स टू काय केलं आपण? 50. प्रिंट टाईप ऑफ ए काय आला? इंट. करेक्ट. त्याच्या पुढे बघा GT इक्वल्स टू STR ऑफ 78 काय आहे तो? ठीक आहे. आउटपुट काय दिसतोय आपल्याला? आउटपुट इंटिजर. बट ॲट बॅक एंड what it is stored as a string. जाते का डोक्यात? काय डिफिकल्टी? काय ना? शिवम. तिथे एक मी दुसरं त्याला शिवम म्हणतो. संध्याकाळच्या वेळेला. ठीक आहे, समजलं? काय डिफिकल्टी? ठीक आहे. ठीक. हां, आता तसंच ॲब्रिव्हिएशन्स नोटेशन्स काय आहे? स्ट्रिंगचं काय आहे? STR. इंटिजरचं काय आहे? फ्लोटचं काय आहे? पूर्ण आहे, पूर्ण फ्लोट आहे. ठीक आहे. आता वनला मला फ्लोटमध्ये करायचं होतं, मग फ्लोटमध्ये कन्वर्ट होताना तो काय होईल? 1.0. हे बघ. ठीक आहे, सिम्पल एज दॅट. टाईप कास्टिंग हे बघा. डिक्लेअरिंग टाईप अँड क्लास. ठीक आहे. कास्टिंग म्हणजे काय? डिक्लेअरिंग अ स्पेसिफिक डेटा टाईप. टाईप कास्टिंग म्हणजे काय? टाईप चेक करायचं असतं, त्याला टाईप कास्टिंग म्हणतात. थोडे टेक्निकल टर्म्स डोक्यात घाला फक्त बस. असं विचारलं तर हे नाही व्हायचं. तर हे एका गोष्टीसाठी विचारतं की वारंवार एक क्वेश्चन विचारला गेला आहे, त्यासाठी तुम्हाला हे करत होतो. ती आहे ती प्रॉब्लेम, ते आन्सर द्यायचं. क्लास. बाय द वे क्लासबद्दल माहिती आहे का तुम्हाला? क्लास ऑब्जेक्ट. उप्स कन्सेप्ट ऐकली कधी? उप्स कन्सेप्ट काय फुल फॉर्म? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक आहे. मग आपण काय शिकतो ती? लाईन ऑफ कोड तर कमी होतो, त्यामध्ये खूप गोष्टी येतात. इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन पण येतं ना. ठीक आहे. इनहेरिटन्स म्हणजे सेम क्लासची व्हॅल्यू दुसऱ्या क्लासला पास ऑन होते. करेक्ट. ठीक आहे, चलो. क्लासेसबद्दल. तर क्लास कसं समजा माहिती आहे का? तुमचं जर उप्स कन्सेप्ट डोक्यात घालायची तर क्लास आणि ऑब्जेक्ट कसे, एक्झाम्पल काय देऊ तुम्हाला? ही लाईक आपण एक क्लास डिफाईन केला, व्हेकल. ठीक आहे. त्याचे ऑब्जेक्ट्स काय असू शकतात व्हेकलचे? ट्रक, कार. समजलं का? अजून काय? बाईक. व्हेकलच झाला ना तो एक. ठीक आहे. क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ अन ऑब्जेक्ट, और ऑब्जेक्ट इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ अ क्लास. सॉरी, बरोबर ना? ऑब्जेक्ट इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ अ क्लास, की क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट? फाईन करा. डेफिनेशन लक्षात नाही राहत. ऑब्जेक्ट इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ क्लास. ठीक आहे. तर ते ठीक आहे, तुम्हाला नाही आहे ही डेटा ॲनालिसिसमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. बरं, जर पुढे डेटा सायन्सला जात असाल तर हे लागतेच मॉडेल बिल्डिंगसाठी. ठीक आहे. याने तुमचा एकाच क्लासमध्ये तुम्ही मॉडेल स्टोअर करून त्याचे वेगळे ॲट्रिब्यूट्स यू कॅन गिव्ह. तर मजा येते ते करायला. ठीक आहे. तर व्हेकल
समजलं का? क्लास अँड ऑब्जेक्ट जर कोणी विचारलं तर हे एक्झाम्पल डोक्यात घाला, आणि जेव्हा तुम्ही डेफिनेशन पण वाचाल ना तर हे एक्झाम्पलने समजून जाईल तुम्हाला की नक्की मला काय म्हणायचं होतं. हां, तर तुमची आजची फाईल ही असेल. ठीक आहे, डेटा टाईप्स त्याच्यामध्ये नाही नाही आहे, वेळ आहे. लगेच त्याच्यामध्ये मी फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतो, त्याच्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स डेव्हलप होतील. इथेच सगळ्यांनी सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय, लेट्स से डेटा टाइप्स तुम्हाला जे नंबर, इंटिजर, फ्लोट. नेक्स्ट इज कास्टिंग. डिक्लेअर करायचं स्पेसिफिक डेटा टाईप. हा स्ट्रिंग घेतो त्याला सांगा स्ट्रिंग आहे. ठीक आहे. बाय द वे पायथन इज डायनॅमिकली टाईप्ड. याचा अर्थ आता क्लिअर झाला का? ठीक आहे. हेच तुम्हाला जे आहे ना, जे आपण इकडे करतोय ए इक्वल्स टू, ठीक आहे, 45. ठीक आहे. आता त्याला एला सांगायची गरज नाही आहे की हा इंटिजर आहे. ठीक आहे. जरी आपल्याला हाऊस आहे आणि सांगायचं आहे, ठीक आहे, तर इथे आपण करतो. करेक्ट करेक्ट. पण मग तेच दुसरी जी लँग्वेज जावा वगैरे त्याच्यामध्ये काय होतं, इथे तुम्हाला पहिले डिक्लेअर करावं लागतं. जावा कोणी केली का? थोडा बेसिक हां, पण करावं लागते इथे. ठीक आहे ना, ते लक्षात ठेवा. तर टाईप कास्टिंग इज लाईक दिस. त्याचा सिंटॅक्स काय आहे? प्रिंट, टाईप आणि व्हेरिएबल नेम. ए रोहित, ठीक आहे. डेमॉन्स्ट्रेट. आता हा कोणीतरी वाच, रोहित. Demonstrate Python ability to perform type conversion by converting data between integer, float, and complex types, and verify the results through outputs and type checks. हा असेच असं विचारला होता. जेवढं आपण शिकलो ना त्याच्यावरतीच विचारला होता क्वेश्चन, म्हणून मी तसंच टाकलंय. कोणीतरी फक्त एक्सप्लेन करा ना की काय सांगितलंय. ऑनलाईन इवन यू कॅन ट्राय. असंच होतं राऊंड्समध्ये, वेळ जातो. समजलं? आन्सर खूप सोपं आहे. आपण जे शिकलो ना आता तेच आहे, बट वेळ किती जातोय. दॅट्स हाऊ फिल्टर आउट होतं कॅन्डिडेट. ठीक आहे. आता त्याला टॅकल कसं करायचं, तर नीट बघा काय दिसतंय तुम्हाला. डेमॉन्स्ट्रेट्स पायथन ॲबिलिटी सोडा. परफॉर्म टाईप कन्वर्जन. फर्स्ट हिंट, टाईप कन्वर्जन्स करायचं. ठीक आहे. बाय कन्वर्टिंग, इथे तर समजूनच गेलं, कन्फर्मच झालं. ठीक आहे. कन्वर्ट इंट, फ्लोट, कॉम्प्लेक्स. एकामध्ये कन्वर्ट करायचे फक्त, बस एवढंच कोड आहे. पुढे पण काही आहे का? येस. अँड व्हेरीफाय द रिझल्ट थ्रू आउटपुट्स. कसे आणतो आउटपुट? प्रिंट. व्हेरीफाय करायचं आहे ते आले. अँड टाईप चेक्स. टाईपने चेक करायचं की कन्वर्ट होऊन बरोबर आलं आहे का. जर टाकलं तर बरोबर येत असतो, तरी त्याने टाईप चेक करायला लावला. एवढंच सोपं. एवढंच केलं ना आपण इथे कास्टिंग आणि टाईप कास्टिंगमध्ये. तसाच क्वेश्चन. ठीक आहे. घरी सॉल्व करा हा. ठीक आहे. आणि हा जो आहे सेकंड, सर कॉम्प्लेक्स टाइप कसं डिफाइन करतो? कॉम्प्लेक्स. COMPLEX. येस येस, कॉम्प्लेक्स. ठीक आहे. हा काय मारू तुम्हाला इथून काय. अरे सेमच आहे ना तो, फक्त एक्सप्लेन केलाय खाली तुमच्यासाठी की नाही समजला तो, तर असा एक्सप्लेन करून दिलाय मी फक्त, बस. तेच करायचंय. तोच फक्त एक्सप्लेन केलेला आहे. समजलं? पण एक गोष्ट बघा, स्टार्टिंगला कसा वेळ गेला, तोंड जाता कामा नये. ठीक आहे का? समजलं? होऊन जाईल हे? ठीक आहे. कसं करणार मला सांगा बेर. सगळ्यात पहिले काय करणार, 3 व्हेरिएबल्स घ्यायचे. त्याच्यामध्ये पहिले तर स्टोअर करायचे इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग. नंतर दुसरे व्हेरिएबल घ्यायचे, त्यामध्ये हे जे स्टोअर व्हेरिएबल आहे त्यांना कन्वर्ट करायचं. आणि
लास्टला जे कन्वर्टेड व्हेरिएबल ते प्रिंट करायचे आणि त्या कन्वर्टेड व्हेरिएबलचा टाईप प्रिंट करायचा. बस सिम्पल आहे कोड. होईल का? नक्की? ठीक आहे. मी तर दाखवत नाही, पण जेवढं मी सांगितलं तेवढं समजेल ना. करून बघा तुम्ही. पॉज करून तुम्ही बघून घ्या. चला मी पण शातीर. ठीक आहे, चलो विल मूव टू नेक्स्ट डेटा टाइप. दॅट इज युअर बुलियन. ठीक आहे. तो बुलियन काय आहे? ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे. ते मोस्टली कंपॅरिझन ऑपरेटर्समध्ये यूज होतात. ठीक आहे. कंपॅरिझन ऑपरेटर्स आपण पुढे बघणार. कंपॅरिझन ऑपरेटर्स म्हणजे काय? लेस दॅन, ग्रेटर दॅन, सिम्पल एकदम. ठीक आहे. इज टुडे सॅटर्डे आहे का? फॉल्स, ट्रू, सिम्पल आहे. ठीक आहे. आता मला सांगा याच्यातला कुठला कीवर्ड आहे रिझर्व वर्ड आहे? करेक्ट. हां ठीक आहे. त्याचा टाईप चेक केला तर बघा काय आलं. ठीक आहे. आता एक गोष्ट आहे, इंटरनली पायथन एक्सेप्ट ओनली 2 व्हॅल्यूज आर कमांड्स 1 और 0. ठीक आहे. इंटरनली पायथन रिप्रेझेंट्स बुलियन ॲज. ठीक आहे. हे नका याच्याने कन्फ्यूज व्हाल. इंटरनली पायथन रिप्रेझेंट्स बुलियन ॲज 1 और 0. म्हणजेच काय? ट्रूला काय असाइन होते म्हणजे 1, फॉल्सला 0. ठीक आहे. जर बघायचं आहे बघा खाली करून बघितलं लगेच. ट्रू प्लस ट्रू काय आलं? 2. ठीक आहे. 1. ठीक आहे. मी अँड नाही बोललो रे, ते लॉजिक गेट्समध्ये सिक्वल लॉजिक गेट्समध्ये. इलेक्ट्रॉनिक्स पण करू आपण, काही प्रॉब्लेम. ठीक आहे. हे बघा कंपॅरिझन ऑपरेटर्समध्ये येतं बोललो होतो मी तुम्हाला. दिसतंय का? आहे का? ग्रेटर दॅन. ठीक आहे. जर मी इकडे असं गेलं, ठीक आहे. So this was nothing but your boolean. Now we'll move further to string. String समजलं सिम्पल आहे. बाकी काय नाही. इट इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज्ड इन डबल कोट सिंगल कोट. ठीक आहे. फॉर मल्टी लाईन वी शुड यूज ट्रिपल सिंगल और डबल कोट. ठीक आहे. वी कॅन यूज कोट इनसाइड कोट ॲज वेल. हे लक्ष द्या. जसं ठीक आहे. ठीक आहे. आता मी देतो एक hello there, this is a Python class going on and we are enjoying. ठीक आहे. एक सिम्पल लाईन नसेल जरी करत तरी ठीक आहे. ठीक आहे. कोट इनसाइड कोट. काय कळतंय? गेलं का डोक्यात? काय झालं? सिम्पली कोट इनसाइड कोट. हॅलो देअर दिस इज अ पायथन क्लास अँड वी आर एन्जॉयिंग. ठीक आहे. कोट इनसाइड. तसं आपण बरेच इनसाइड गोष्टी बरेच बघणार आहे. कंडिशनल आपलं नेस्टेड लूप, नेस्टेड इफच्या मध्ये इफ, त्यालाच एलिफ म्हणतात. ठीक आहे. असो, चलो मुव्हिंग अहेड. हे समजलं. तसं तुम्ही सिंगल कोट पण देऊ शकता. ठीक आहे. फाईन. हॅलो वी आर स्टडिंग पायथन, वी वॉन्ट टू लर्न मशीन लर्निंग. ठीक आहे. सी ट्रिपल कोट्स मी डबल कोटमध्ये केलं मधली गोष्ट. ठीक आहे. ठीक आहे. समजलं. हे बघ मॅको फ्रायडे आला का? ओ सिंगल कोट पण आला एक. ठीक आहे. डबल कोट्समध्ये. ठीक आहे. बाय द वे हुज फंक्शन यू रिमेंबर दिलं. काय काय देतो तू ते पण लक्षात ठेवा. व्हेरिएबल, टाईप आणि ठीक आहे. समजलं? तुम्हाला समजतंय का? नक्की. ठीक आहे. पण एक काम करू, लिस्ट आपण उद्यापासून सुरू करू, नाही तर मग खूप हे जाईल.
ऑर्डर्ड कलेक्शन, इम्युटेबल, हेटरोजिनियस, ते एवढे नवीन नवीन टर्म्स आहेत, तर एवढे समजायला जरा हेक्टेक होईल. तर तुमचा आजचा टास्क हाच आहे. एव्हरीवन कुठे गेला आहे वेळ. स्लो काय होतं, कारण की जर बेसिक्सच नाही जमले ना तर मग नाही होणार. ठीक आहे. तुमचं डेटा टाईप्स, वेगवेगळे डेटा टाईप्स घेऊन कास्टिंग करून बघायची आहे. ठीक आहे. नंतर टाईप कास्टिंग करून बघायची आहे. ठीक आहे. नंतर मग हा स्टेटमेंट सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे वेळ आहे ना, करायला घ्या. ठीक आहे. ऑनलाईन समजलं का? येस, ऑनलाईन. टेल मी. सगळ्यांना गणेश, कृतिका, पियुष, पूजा, प्रज्ञा, प्रणाली, प्रवीण, प्रेरणा आहे का? ओके. प्रेरणा, रक्षदा, रक्षंदा, ऋषिका, ऋषिकेश, साक्षी, सौरवी. ओके. शिशिर, सिद्धी, सिया, सुशांत, वैष्णवी, यश. ठीक आहे. ऑल गुड देन. ठीक आहे. हळूहळू जाऊयात, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय हारिंगमध्ये एकदम फिनिश नाही करायचं आहे. येस, यू कॅन गो. येस. तुमचा प्लेलिस्ट वरती लगेच अपलोड होईल ही व्हिडिओ. जस्ट वेट.